नईम खान साहब, आज जो है आपके जो डीसीबी बैंक के ऊपर आपका भी फ्लैग कहा जाता है, वहां पर आग लगी थी। बड़ी काफी आग थी उसमें, जो है डीसीबी बैंक के 11 कम से कम एसी जल गए। क्या कहेंगे इस बारे में? नहीं, मेरे तो बोलने का मतलब है ये क्या एकदम खिलवाड़ कर रहे हैं। तो ये तो ठीक था, फजर का टाइम था, सुबह 6 बजे का टाइम था, तो फायर ब्रिगेड आ गई 10 मिनट में। अगर शाम का टाइम होता तो पूरी बिल्डिंग जल जाती। मेरे को बड़े दुख के साथ कहना पड़ता है, अफसोस के साथ कहना पड़ता है। या आमदार साहब ने हमेशा वायदा किया कि इसको हटाएंगे और ट्रैफिक का मसला नहीं होगा, लेकिन ये इतना बुरा मसला हो रहा है कि बिल्डिंग तक शोले थे। अब बैंक के आप बताओ 11 एसी जल गए, किसी गरीब के घर मकान जलता तो क्या होता। आज और सुनवाई नहीं। अब ये तो फजर फजर 6 बजे का टाइम था, 6 साढ़े 6 बजे का टाइम था। वो बहुत अल्लाह ना बहुत बड़ा, पूरी बिल्डिंग उतरी आई थी, पूरी बिल्डिंग नीचू आ गई थी। और बिल्डिंग बड़ी ताजुब में थी। ये बाकड़े लगाते हैं, दुकानें बना रहे हैं, ये कर रहे हैं और कुछ यहाँ शाम में कोई पुरसाने हाल नहीं। अने आदमी को हमारे घर से और कौसा जाने को पौना घंटा लगता है। तो एक कुछ ना कुछ तो निर्णय लेना पड़ेगा ना इनको। अब देखा जा रहा है कि दोस्ती के आगे कब्रिस्तान तक जो है लोगों का कहना है कि हॉकर्स दिखाई दे रहे हैं, और हॉकर्स की जो है 3-3 लाइन लग रही है। और कहा जाता है कि जिस जगह पर जो हादसा हुआ वहां पर जो है स्टॉल थे, 3 के क्या स्टॉल थे, वो पूरी तरह खाक हो गए। तो एक आदमी ने वहां पर बयान दिया कि वहां पर जो है हफ्ता वसूली की जाती है। तो आपको क्या लगता है कि ये बात कहाँ तक सच नहीं, होगी? बिल्कुल 100% सही। हफ्ता वसूली तो पूरे थ्रू आउट है। मेरे घर के सामने है, उसके आगे है, समझे आप, उसके आगे है। हफ्ता हफ्ता वसूली होती है क्या, पूछो नहीं आप। और ये रुकने वाला नहीं है। और ये बहुत बड़ा हादसा होएगा, तो बहुत बड़ा एक्सीडेंट होगा, और जब जाके ये रुकेगा, नहीं तो ये रुकने वाला नहीं हो। और इसका निर्णय आमदार को बहुत जल्दी लेना पड़ेगा। आप प्रशासन से क्या अपील करोगे इस आप प्रशासन को बोल बोल के थक गए। लेटर दिया है मैंने, आज 1 साल 2 साल पहले लेटर दिया। अब गाड़ियाँ स्कूटर खड़ी करने को जगह नहीं है, गाड़ियाँ खड़ा करने को जगह नहीं है। ट्रैफिक वाले आते, गाड़ियाँ उठा के चले जाते। भाई पब्लिक परेशान है। किधर है जगह? फुटपाथ है, जगह पार्किंग की है। जो उठाते हो लेके चले जाते हो, मान लो 1200 1700 फाइन भरो। ये जुल्म है लोगों के ऊपर, और इसका निर्णय बहुत जल्दी लेना पड़ेगा। तो मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, शाम में अगर आप हालत देखें, सिर्फ 7 फीट का रोड बचता है। आए ना आमदार साहब, रात को आए, मेरे घर पे आए, वो पैदल चले। 7 फीट का रोड, अगर किसी का हादसा हो जाए, किसी को कल से कर हॉस्पिटल जाना है, रास्ते में ही मर जाए। मैं आपको एक उदाहरण देता हूँ। हुसैन चौधरी मेरे बहुत अच्छे दोस्त थे। यहाँ से वो घर गए, घर के बाद अस्पताल नहीं पहुंच सके और रास्ते में उनका इंतकाल। तो ये तो हालत है हमारी मुंबई की। अगर ये हालत सुधारी नहीं जाएगी, अब सुधारी नहीं जाएगी, तो इसके लिए बहुत बुलंदी का आवाज पहुंचाया बढ़ाया जाएगा और हाईकोर्ट का रास्ता दिखाया जाएगा। आज जे आहे डीसीबी बँकला आग लागली, तिथे 11 एसी जळाले आणि खूप मोठी आग होती. लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रशासनाला कंप्लेंट करून सुद्धा प्रशासन काही लक्ष देत नाही. आणि असाही आरोप आपल्यावर नईम खान यांनी पण लावलेला आहे की प्रशासनाला आम्ही खूप काही पत्र दिलेत, पण अजून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. आपण काय म्हणणार याबद्दल? मुंब्रा प्रभाग समिती अतिक्रमण विभागाकडून आपल्या नियमितपणे दैनंदिन कारवाई करण्यात येते. जे काही तक्रारी प्राप्त आहेत त्यानुसारही दररोज आपण जी काही आपली अतिक्रमण यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत रेग्युलर आपली कारवाई असते आणि इथून पुढे ती आपण करणार कारवाई. पण आज जे झालेलं आहे, आपण याच्याबद्दल काय लक्ष देणार आहे? तिथे आता कोणती कारवाई वगैरे आपण काय करणार आहात का? आज जी काही दुर्घटना झालेली आहे आग लागण्याची वगैरे, आता तो त्याचा जो काय आहे तर ते अग्निशमन दल त्यांचा रिपोर्ट येईलच. कशामुळे लागले, काय लागले, ते तो त्यांचा विषय. जे हॉकर्स आहेत आपल्या प्रभाग समिती अंतर्गत, जे गुलाम मार्केट वगैरे जे काय पुढचे जे आहेत त्याच्यावर आपण संपूर्ण हटवण्याची कारवाई नियमितपणे करण्यात येईल प्रभाग समितीकडे. साहिल हॉटेल समोर डीसीबी बँक जवळ आग लागलेली आहे. ही आग खूप मोठ्या प्रमाणे होती. यामध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे. लोकांचं असं म्हणणं आहे तिथे फायर ब्रिगेड पण उशिरा पोहोचल्यामुळे ही आग चं जे नुकसान आहे ते वाढलं. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? मॅडम, सकाळी आम्हाला 6:45 वाजता कॉल आला होता. कोणी आदिल म्हणून व्यक्ती होते, त्याने आम्हाला कॉल दिला की साहिल हॉटेलच्या समोर कौसा इथे ग्राउंड फ्लोअरला आग लागलेली आहे. तर आमच्या इथनं 2 गाड्या फायरच्या तात्काळ तिथनं घटनास्थळी पोहोचल्या. कारण सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिकचा काही इश्यू येत नाही. हा जर ट्रॅफिकचा इश्यू असतो कधी संध्याकाळच्या टायमाला जे ऑफरचे ते चालू होतात त्यावेळेला ट्रॅफिकचा इश्यू येतो मुंबईमध्ये. आता मॉर्निंगला एवढा सकाळी कधी ट्रॅफिकचा इश्यू येत नाही, त्यामुळे गाडी लेट पोचणं हा शक्यच होत नाही. कारण
दुसरी गोष्ट, कारण त्यांच्याकडनं आम्हाला कॉल दिला गेला नव्हता, पण आम्हाला जेव्हा कॉल मिळाला तिथून आमची लगेच 5 मिनिटात तिथं गाडी पोहोचली होती, 5 ते 7 मिनिटामध्ये. त्यामुळे उशीर राहण्याचा प्रश्न येत नाही. राहायला गोष्ट तिथं आगीचा, तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तर आग मोठ्या प्रमाणात होती, कारण तिथं आजूबाजूला हॉकर्सची संपूर्ण ताडपत्री टाकलेली शेड होती आणि त्याचे बांबू होते. तर त्यामुळे ती आग ओपन प्लेसमध्ये असल्यामुळे तात्काळ पसरली गेली आणि त्या ताडपत्रीने ह्याच्यामुळे ती आग संपूर्ण त्या मला वाटतं पहिल्या माळाच्या फ्लोअरला DCB बँकेचे काही AC चे युनिट होते बाहेरच्या बाजूचे, तर त्या AC च्या युनिटला आग लागली आणि तिथे त्यांचे काही ब्लास्ट झाले गॅसेसचे. ते गॅस AC युनिटमध्ये जे गॅस वापरला जातो त्या गॅसचा ब्लास्ट झाले होते. पण ते ताडपत्री वगैरे असल्यामुळे आणि तिथं सगळं जळाऊ सामान बांबू वगैरे असल्यामुळे सगळे एली म्हटलं तिथं साधारण वरच्या याला 8 AC होते आणि खालच्या वेळेला 3, असे एकूण 18 AC त्याची झळ पोचलेली आहे. सर आपले जे कर्मचारी किती होते आणि किती गाड्या त्यांच्याकडे गेले होते? साधारण आमच्या इथनं एका टर्नआउटला गेले होते 5 लोक, दुसऱ्या टर्नआउटला होते 3 लोक, असे एकूण टोटल 8 लोक आमचे तिथं पोहोचले होते. आणि कामाची हिशोबाने भरपूर लोक होती, तो काही प्रॉब्लेम नव्हता. पण ताडपत्री वगैरे आणि बांबू ह्याच्यामुळे ती आग जास्त फास्ट पसरली आणि ओपन ह्याच्यामध्ये हवा लागून ती पसरली गेली. सर लोकांचा हे आरोप असतो का तिथे जे अतिक्रमण पण जास्त आहे आणि हो, जे आहे बरोबर आहे. गाड्यांचं ट्रॅफिक पण खूप काही होतो. हो, तर मुंबईमध्ये आपण आम्हाला- याच्यावर काही बोलणार का? मुंबईमध्ये आम्हाला बऱ्याचशा वेळेला फायर कॉल असू दे किंवा स्पेशल सर्व्हिसचे कॉल असू दे, हा अशा वेळेला गाड्या जायला खूप मोठा इश्यू होतो की गाड्या बऱ्याचशा गल्ल्यामध्ये रस्ते आहेत, ते मोकळे आपल्या गाडी जाण्यासारखे आहेत, पण हॉकर्समुळे बरेचसे रस्ते जाम केले जातात धंद्याच्या हिशोबाने आणि मग ते हटवताना आम्हाला जवळच एका वेळेला जाताना तिथं बरीच अडचण येते आणि उशीर पोहोचण्याचे चान्सेस असतात. पण आजच्या सकाळच्या कॉलला तसा काहीच इश्यू नव्हता, कारण सकाळची जी होती ती मेन रोडलाच होती आणि ट्रॅफिकचा इश्यू नव्हता. पहाटे एवढ्या सकाळी रोडला गर्दी नसते, त्यामुळे आमची गाडी टायमावर पोहोचली होती.